नाशिकमधील एका नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीत महिला कर्मचाऱ्यांचं लैंगिक शोषण होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। या प्रकरणी आतापर्यंत 9 गुन्हे दाखल झालेत, तर 6 आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। धार्मिक भावना दुखावल्याचेही आरोप या ठिकाणी केले जात आहेत आणि त्यामुळे आता या प्रकरणाचं गांभीर्य ओळखून या प्रकरणाच्या तपासासाठी SIT स्थापन करण्यात आली आहे। पीडित महिलांनी तक्रार देण्यासाठी न घाबरता पुढे येण्याचं आवाहन नाशिक पोलिसांनी केलं आहे। तर आपण पाहू शकतो नाशिकमधून हा तिसरा प्रकार समोर येतोय महिलांच्या लैंगिक शोषणासंदर्भातला, आणि त्यामुळे नाशिकमध्ये नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राला पडलाय। एका नामांकित कंपनीमध्ये महिलांचं लैंगिक शोषण होतं आणि नाशिकमधील प्रशासन, पोलीस प्रशासन नेमकं काय करतं असा देखील प्रश्न उपस्थित होतोय। पोलिसांकडून कंपनीतील 6 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। आता या तपासामधून या अटकेनंतर नेमकं काय समोर येतंय, या कंपनीचे धागेदोरे नेमके आता कुठपर्यंत जात आहेत हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे। नाशिक शहरातील एका नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीत कार्यरत असलेल्या महिलांवर कंपनीतील काही पुरुष कर्मचाऱ्यांकडून विनयभंग, मानसिक छळ, लैंगिक अत्याचार तसेच धार्मिक भावना दुखवल्याचे गंभीर प्रकार उघडकीस आला आहे। सदर प्रकरणी आतापर्यंत एकूण 9 गुन्हे दाखल करण्यात आले असून 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे। कोणत्याही महिलेला विनयभंग किंवा अत्याचारासंबंधी तक्रार असल्यास त्यांनी CP व्हॉट्सअप क्रमांक 9923323311 यावर संदेश पाठवू शकतात किंवा नियंत्रण कक्ष क्रमांक 112 वर संपर्क साधू शकतात। आणि याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी अभिजित सोनवणे थेट नाशिकमधून आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। आपण पाहतोय अभिजित, गेल्या 2 आठवड्यांमध्ये हे तिसरं प्रकरण आहे महिलांच्या लैंगिक शोषणासंदर्भातलं। नाशिकमध्ये नेमकं घडतंय काय, चाललंय काय हा प्रश्न उपस्थित होतोय, काय अधिक अपडेट्स? प्राची, आत्ता जो हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे यामध्ये एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये काम करणारे हे सर्व कर्मचारी आहेत आणि या कंपनीमध्ये जवळपास 2022 पासून हा सगळा प्रकार सुरू होता। गरजू महिला कर्मचाऱ्यांना हेरायचं, सुरुवातीला त्यांना आपल्या जाळ्यात ओढायचं आणि त्यानंतर मग विनयभंग आणि बलात्कारासारखे प्रकार देखील या ठिकाणी झाल्याचं समोर आलेलं आहे। धक्कादायक बाब म्हणजे एका विशिष्ट धर्माची प्रार्थना बळजबरीने या कर्मचाऱ्यांना करायला लावली जात होती। त्यासोबतच काही विशिष्ट असे पदार्थ देखील त्यांना बळजबरीने खाऊ घातले जात होते आणि एकूणच ते एका विशिष्ट धर्माप्रमाणे या सगळ्या महिला कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी आचरण करायला भाग पाडलं जात होतं। अशा पद्धतीचा हा सगळा धक्कादायक प्रकार जो आहे तो समोर आलेला आहे। विशेष म्हणजे ही मल्टीनॅशनल कंपनी जी आहे तिचं नाशिकच नव्हे तर अगदी देशासह जगभरात या मल्टीनॅशनल कंपनीचे कार्यालय आहेत आणि त्या ठिकाणी धन्यवाद तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। नाशिकमधील एका नामांकित कंपनीमध्ये हा सर्व प्रकार घडत होता, महिलांचं लैंगिक शोषण होत होतं। प्रकरणाला गंभीर वळण आता आलेलं आहे आणि त्यामुळे हा तपास जो आहे तो SIT कडे सुपूर्द करण्यात आलाय। या तपासातून काय समोर येतंय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे।